नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मम्मी आणि मी चाललो आहे वज्रेश्वरीला. सकाळी 9:15ला आम्ही निघालो. एरियाचा ट्रॅफिक तर भरपूर भेटलाच, पण हायवे आणि वज्रेश्वरी रोडला सुद्धा ट्रॅफिक भेटला. आणि कधीपासून मला जायची इच्छा होती, तर आज फायनली चाललो आहे आम्ही. आणि 10:30ला मंदिरजवळ पोचलो. एक दुकानवाल्या दादाने मस्त पार्किंग दिली गाडी ठेवायला सावळीत, आणि आम्ही आता ओटी घेऊन गेलो मंदिरात. हे मंदिर किल्ल्याप्रमाणे दगडी भिंतीने वेधलेलं आहे. मुख्य मंदिरात जाण्यासाठी 52 दगडी पायऱ्या चढून जावे लागते. एका पायऱ्यावर सोन्याचे कासव कोरलेले आहे. विष्णूच्या कासवाचा अवतार म्हणून त्याची पूजा केली जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचं स्थळ आहे. वज्रेश्वरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. पोर्तुगीजच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्याने वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता. जर त्यांनी पोर्तुगीजकडून किल्ला जिंकला तर देवी आईसाठी मंदिराची उभारणी करेन. मंदिराच्या परिसरात सर्व देवांचं स्थान आहे. व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे जास्त काही व्हिडिओ आतमध्ये काढली नाही. मंदिराच्या बाजूला आहे दत्तांचं मंदिर. तर हे मंदिर ठाणे जिल्ह्यात स्थापन आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला प्रति शिर्डीला जायचा. तर वसईवरून इथे वज्रेश्वरी येईपर्यंत आपले 30 किलोमीटर झालेले. तिथून 1.5 किलोमीटर होतं प्रति शिर्डी. मी आता आलो प्रति शिर्डीला. चला आता दर्शन घेऊ. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.